प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जेंडर. मराठीमध्ये त्याला आपण लिंग म्हणतो. साधारणपणे नैसर्गिकरित्या 2 लिंग असतात, मेल पुरुष, फिमेल स्त्री. निसर्गात हे 2च भेद आढळतात, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण लिंग काय आहे ते बघूया. मस्क्युलिन जेंडर याला आपण पुल्लिंग म्हणतो, म्हणजे पुरुष लिंगी म्हणतो. उदाहरणार्थ बॉय, सन, फादर, अंकल अशा पद्धतीने मस्क्युलिन जेंडर. त्याच्यानंतर फेमिनिन जेंडर याला आपण स्त्रीलिंग म्हणतो, म्हणजे जेवढे काही स्त्री संबंधित नाउन्स आहेत जसे की गर्ल, मदर, सिस्टर, आंटी यांना आपण स्त्रीलिंग नाउन म्हणतो. तर फेमिनिन जेंडर. याच्यानंतर आपण बघणार आहोत कॉमन जेंडर. याला उभयलिंग म्हणतात, म्हणजे ते दोन्हीसाठी स्त्रीलिंगसाठी आणि पुल्लिंगसाठी वापरण्यात येतं. जसं का फ्रेंड, चाइल्ड, पॅरेंट, टीचर. कॉमन जेंडर याला आपण म्हणतो कॉमन जेंडर. आता बघूया न्यूटर जेंडर. तर नपुंसक लिंग निर्जीव वस्तूसाठी आपण वापरतो, जे फेमिनिन जेंडर पण नाही आहे आणि मस्क्युलिन जेंडर पण नाही, त्याला आपण न्यूटर जेंडर म्हणतो. निर्जीव वस्तूंसाठी, लाईफलेस थिंग्ससाठी आपण हे वापरतो. जसे की पेन, बुक, बेड, पेन्सिल, ग्लास, टेबल अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण यामध्ये घेऊ शकतो. तर आपण पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. जेंडर म्हणजे लिंग आपल्याला या ठिकाणी वापरायचे असतात. व्याकरणामध्ये त्याचा अभ्यास करायचा असतो. त्यासाठी आपल्याला या संकल्पना इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं असतं. जेंडर आपण नावाला किंवा सर्वनामालाच वापरतो, कारण की शब्दांच्या ज्या 8 जाती आपण पाहिलेल्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, त्याच्यानंतर क्रियापद, उभयान्वी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, यांच्यामध्ये आपण फक्त नाम आणि सर्वनाम यांच्यासाठीच आपल्याला जेंडर हा विषय हाताळायचा असतो. तर जर का आपल्याला लिंग व्यवस्थित समजले तर आपल्याला वाक्याचा शेवट कसा करायचा हे समजत असतं. त्याच्यासाठी आपण हे सगळे शब्द चांगल्या प्रकारे पाठ करावेत, त्याचा सराव करावा. आणखीन याच्यामध्ये तुम्हाला जर का उदाहरणं ॲड करता आले तर तुम्ही करावं. हे तुमच्यासाठी गृहपाठ होमवर्क आहे. तर आजचा हा अभ्यास तुम्ही पूर्ण करावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि काही कमेंट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.